श्रमिक सेवा संघटना प्रांतीय अध्यक्ष श्री यासीन खान रमजान खान पठाण यांचे 56वा वाढदिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला। सदर कार्यक्रम हा दीपनगर येथे क्लब हाऊस मध्ये आयोजित करण्यात आलेला होता। या प्रसंगी श्रमिक सेवा संघाचे शाखा अध्यक्ष सचिन श्रीकांत भिरोड तसेच शाखा अध्यक्ष रामचंद्र आत्माराम तायडे, रोजंदारी कामगार श्रमिक संघटना व इतर कामगार पदाधिकारी फार मोठ्या संख्येत उपस्थित होते। यावेळी आलेल्या मान्यवरांनी पठाण यांचे स्वागत केले व त्यांना भावी आयुष्याकरता हार्दिक शुभेच्छा दिल्या। यावेळी आलेल्या कामगार व कामगारांच्या नेते मंडळांनी कामगार संबंधी असलेल्या अडीअडचणी, त्यासंबंधी असलेले विचार हे यावेळी व्यक्त केले। तसेच यावेळी दीपनगरमध्ये कर्मचारी कोष्टी, आव्हाड, मोरे, निकम, शिरसाट, शेजवळ, नारायण कोळी, येवले साहेब व इत्यादी अधिकारी व कर्मचारी फार मोठ्या संख्येत उपस्थित होते। रोजंदारी कामगारांना न्याय मिळण्यासाठी किंवा त्यांच्या बाजूने उभं राहण्यासाठी आता बरेचसे लोक काय करतात, रोजंदारी कामगारांचे पुढारी बनवून ठेकेदारांना थोडक्यात उभारतात। मैं सच बता रहा हूँ, तो वो स्थिति अपने में नहीं रहेगी। ईमानदारी से हम काम करेंगे, ईमानदारी से न्याय कोर्ट को मिला के देंगे। और याको भी बोले तो धार्मिक चॅनल लगाओ, किसको बोले तो धार्मिक चॅनल लगाओ, तो याचं एक कारण असेल ना मागे, तर ती खंडणी रोखण्यासाठी मुद्दा मी संघटना मी उभी केली कॉन्ट्रॅक्टरची। तर आता याच्या माध्यमातून आपल्याला चांगला अध्यक्ष मिळत नव्हता, तर आमच्याला आता हे पद आपण देऊया लोकल रोजंदारी कामगारांना, त्यांचे प्रश्न सामंजस्याने आणि याच्याने सोडवेल अशी मला अपेक्षा आहे। फेसपूर येथे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रफूत सुलतान इस्माईल तडवी यांच्या बंगल्यावर महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हाजी गफ्फार मलिक व जिल्हा नेते रवींद्र विजय पाटील आणि जिल्हा प्रभारी दिलीप वळसे पाटील, जिल्हाध्यक्ष सतीश अण्णा पाटील यांच्या परवानगीने तडवी यांची अधिकृत नगराध्यक्ष पदाकरता घोषणा करण्यात आली। यावेळी माजी नगराध्यक्ष निलेश बोराणे, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष अनवर खाटेक, माजी शहर प्रमुख दीपप्पू भाऊ चौधरी, शाकीरबाई, दीपक काटे, सरफराज तडवी, अरमान तडवी, मुस्तिबिन करुशी, इलियासभाई रोशन सपकाळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी आलेल्या मान्यवरांचे स्वागत देखील करण्यात आले। न्यूज महाराष्ट्राचे प्रतिनिधी दीपक सोनवणे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। हा वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला असून यावेळी केक कापून हा वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी न्यूज महाराष्ट्राचे प्रतिनिधी विशाल सूर्यवंशी, प्रभाकर तायडे पाडळचा, विकास सपकाळे, उमेश जाधव, मनोहर लोणे वरंगाव, रामभाऊ तायडे, मनोज सोनवणे, जितेंद्र चौधरी, तुषार कोळी, विजय भोई साकेगाव, गोविंद कोळी साकेगाव, संदीप देवडा, लवलेश महाजन, शेखर सोनवणे, फिरोज खान, रहीम खान, चंद्रशेखर सोनवणे, अनिल इंगळे, संजय चौधरी व इत्यादी मान्यवरांनी त्याला हार्दिक शुभेच्छा दिल्या। दीपक सोनवणे अतिशय धडाडीचे प्रतिनिधी असून ते नेहमीच बातम्याकरता धडपड करत असतात। अशा या प्रतिनिधीचा वाढदिवस साजरा करताना सर्वांनी त्यांना भावी आयुष्याकरता हार्दिक शुभेच्छा दिल्या। नेत्रज्योत डोळ्यांचे हॉस्पिटल, फेको सेंटर व सुपर स्पेशालिटी आय क्लिनिक भुसावळ शहरात प्रथमच या माध्यमातून रुग्णसेवेचा प्रारंभ केलेला नेत्रज्योत हॉस्पिटल, या हॉस्पिटलचा शुभारंभ उद्घाटन गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। तर यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर वर्षा पाटील ह्या देखील होत्या। सदर कार्यक्रमात स्वागत उत्सुक म्हणून डॉक्टर दिनेश नेहते, डॉक्टर वीरेंद्र झांबरे, डॉक्टर दिव्यानी नेहते, डॉक्टर प्रणिता झांबरे व इतर मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली। हे हॉस्पिटल चालविणारे डॉक्टर राहुल नेते उसो अश्विनी पाटील नेते हे आहे। डॉक्टर राहुल नेते यांनी आपले संपूर्ण शिक्षण भारतातील अति उच्च अशा विद्यापीठातून घेतलेले असून तर अश्विनी पाटील यांनी देखील आपले शिक्षण हे अतिशय प्रख्यात असे महाविद्यालयातून हे शिक्षण आपले पूर्ण केलेले आहे। प्रथमच उत्तर महाराष्ट्रामध्ये दृष्टीपटल विकार व शस्त्रक्रिया यात विशेष प्रावीण्य असलेले डॉक्टर्स जळगाव जिल्ह्याला लाभलेले आहेत। या हॉस्पिटलमध्ये बबुळाचे विकार, बिनटाका मोतीबिंद शस्त्रक्रिया, मधुमेह रक्तदाबाच्या रुग्णांसाठी नेत्रपटल तपासणी, नासूर शस्त्रक्रिया व डोळ्यासंबंधित सर्व प्रकारचे उपचार या ठिकाणी केले जातात। यावेळी आलेल्या मान्यवरांचे स्वागत डॉक्टर राहुल नेते, डॉक्टर अश्विनी पाटील नेते यांनी केले। यावेळी डॉक्टर उल्हास पाटील यांनी दिलेली मुलाखत। अतिशय आनंदाची गोष्ट ही आहे की डॉक्टर राहुल नेते आणि डॉक्टर सौभाग्यवती अश्विनी नेते या दोघांचं एक नेत्र रोग विभागातलं जळगाव जिल्ह्यात काय उत्तर महाराष्ट्रात नसलेलं असं हॉस्पिटल या ठिकाणी आज सुरू होत आहे। आज जवळजवळ उत्तर महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या विदर्भामध्ये कुठेही कॉर्नियाचा डॉक्टर म्हणजे ज्याला आपण कॉर्निया स्पेशालिस्ट म्हणतो तो उपलब्ध नाही आहे। म्हणून डॉक्टर राहुल नेते यांनी भुसावळ शहरामध्ये पांडुरंग टाकीजच्या पाठीमागे नेत्रज्योत हॉस्पिटल नावाने एक डोळ्यांचं हॉस्पिटल सुरू केलेलं आहे। या डोळ्यांच्या हॉस्पिटलला त्यांच्यासोबत त्यांच्या सौभाग्यवती पत्नी डॉक्टर अश्विनी नेते
हे सुद्धा त्यांना सहकार्य करणार आहेत. डॉक्टर राहुल नेहते यांच्या शिक्षणाचा जो अनुभव आहे तो अतिशय चांगल्या आणि उच्च प्रतीच्या शैक्षणिक संस्थेतून या हॉस्पिटलमध्ये कॉर्नियाबरोबरच जे रुटीन मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया आहे, ज्याला आपण म्हणतो की 1 मिलीमीटर किंवा बाजरीच्या दाण्या एवढा डोळ्याच्या कॉर्नियाला छेद देऊन मोतीबिंदू जो आहे, पिकलेला मोतीबिंदू, तो त्यातून फेको सिस्टीमने कुठलीही टाके न घेता, कुठलीही इजा न होता आणि 2 तासामध्ये पेशंटला वाचायला सुरुवात करू